पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी हा कर्करोगानं त्रस्त असल्याची माहिती आहे। कर्जबुडव्या मेहुल चोक्सीवर बेल्जियममध्ये कर्करोगावर उपचार सुरू आहे। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये चोक्सीच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे। पंजाब नॅशनल बँकेला 13,400 कोटींचा गंडा घालून मेहुल चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबासह देशातून पसार झाले होते। तपास यंत्रणेनं 2018 मध्ये या आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार मेहुल चोक्सीला फरार घोषित केलं आणि गुन्हेगार देखील घोषित केलं। या कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यास चोक्सीची जप्त केलेल्या सगळ्या संपत्तीवर टाच आणण्याची निर्बंध आणण्याची प्रक्रिया तपास यंत्रणेनं सुरू केली आहे, जेणेकरून त्याची आर्थिक नाकाबंदी करणं शक्य होईल। मेहुल चोक्सीनं मात्र प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देऊन तुर्तास भारतात परतण्यास असमर्थ असल्याचं आपल्या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अमेय राणे सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, मेहुल चोक्सीला कॅन्सर झाल्याची माहिती समोर येते, काय नेमके तपशील याबाबतचे समोर येत आहेत? अमोल, या संदर्भात मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी, जे दोघेही देशातला या घोटाळ्यानंतर फरार झाले होते, त्यांच्या विरोधात खटला चालू आहे। या खटल्याच्या सुनावणीत आज चोक्सीच्या वकिलांनी कोर्टात ही माहिती दिली की मेहुल चोक्सीला कॅन्सर झाल्याची शक्यता आहे आणि त्याच्याच उपचारासाठी तो सध्या बेल्जियम मध्ये रुग्णालयात दाखल आहे। 13,400 कोटींचा पंजाब नॅशनल बँकेचं कर्ज बुडवून हे जे व्यापारी होते, हिरे व्यापारी, ते पळून गेलेले होते आणि त्यांच्या विरोधात यंत्रणा सुरू केली आहे आणि याच कारवाई दरम्यान त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू आहे, ज्याला मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी या दोघांनीही कोर्टात आव्हान दिले। परंतु कोर्टात ही जी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, पण हे दोन्ही जे आरोपी आहेत त्यांना कोर्टात हजर राहण्याची मात्र इथं वेळ नाहीये आणि त्याच संदर्भात वारंवार कोर्टानं त्यांच्यावर ताशेरे सुद्धा ओढलेत आणि त्याच्यात आता ही मेहुल चोक्सीच्या आजारपणाची माहिती आज मुंबई कोर्टात देण्यात आली। अमोल, निश्चित धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। अमेय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।